अननोन गनमॅन कोणताही सर्जिकल स्ट्राईक न होता सायलेंटली दहशतवाद्यांचा खात्मा करणारा पॅटर्न. या पॅटर्नची सध्या पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांमध्येच दहशत निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात याच पद्धतीनं पाकिस्तानात 30पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेलेत. IC-814चा हायजॅकर जहूर मिस्त्री, हिजबुलचा लॉन्चिंग चीफ बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम, खलिस्तान कमांडो फोर्सचा लीडर परमजीत सिंग पंजवार, पठाणकोट एअरबेस हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ, लष्करचा रिक्रुटर सैफुल्ला खालिद उर्फ अबू सैफुल्ला, ह्या टॉपच्या दहशतवाद्यांना ह्या अननोन गनमॅननीच संपवलं होतं. पण 2026च्या सुरुवातीपासून हा पॅटर्न खूप जास्त वेगानं फॉलो होतोय. एप्रिल महिन्यात 15 दिवसांच्या अंतरानं पाकिस्तानात 3 दहशतवादी मारले गेलेत. एकामागं एक झालेल्या या दहशतवाद्यांच्या हत्यांमुळे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचं धाबदण आणलंय. पण या अननोन गनमॅनचं पुढचं टार्गेट लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईद असल्याचं बोललं जात आहे. पण या चर्चांमागची कारणं काय? आत्तापर्यंत अननोन गनमॅनच्या हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादी आहेत कोण? त्यांच्या हत्यांचा हाफिज सईद टार्गेट असल्याशी संबंध काय? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता सगळ्यात आधी एप्रिल महिन्यात झालेल्या 2 हत्या कुणाच्या आणि कशा झाल्या ते बघूयात. एप्रिल महिन्यात पहिला नंबर लागला तो लष्कर ए तैयबाचा फाउंडिंग मेंबर आणि हाफिज सईदचा राईट हँड मानला जाणारा आमिर हमजाचा. हा हमजा लष्करच्या मरकज दवा वल इर्शाद या वैचारिक विभागाचा प्रमुख होता. त्याला दहशतवाद्यांच्या भाषेत चीफ प्रोपगंडा ऑफिसर म्हटलं जायचं. तो आपल्या भडकाऊ जिहादी भाषणांतून तरुणांचं ब्रेन वॉश करायचा. तेहरीक ए हरमत ए रसूल या नावानं एक चॅरिटी ट्रस्टही तो चालवायचा. त्याचं मजला अल दवा नावाचं एक वर्तमानपत्र सुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून तो लष्करच्या विचारांचा प्रसार करायचा. 2005 मध्ये झालेला IISc बँगलोर हल्ला, 2006 मधला RSS हेडक्वार्टर हल्ला, 2018चा सुंजवान आर्मी कॅम्प हल्ला, या सगळ्यात त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. तो 2012 पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. 16 एप्रिल 2026ला आमिर हमजानं लाहोरमध्ये एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ह्या कार्यक्रमातून तो बाहेर पडल्यानंतर त्याचाच टप्प्यात कार्यक्रम झाला. 2 व्हीलरवर आलेल्या 2 अननोन गनमॅननी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. एक गोळी हमजाच्या पोटात आणि एक गोळी छातीत लागून तो गंभीर जखमी झाला होता. काही माध्यमांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे, पण काही जणांच्या मते त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. हमजानंतर 10 दिवसांनी हत्या झाली हाफिज सईदचा विश्वासू म्हणवल्या जाणाऱ्या युसुफ आफ्रिदीची. हा आफ्रिदी खैबर पख्तूनख्वा प्रांतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचं नियोजन करायचा. लष्करच्या दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये घुसण्यासाठी तो मदत करायचा. आफ्रिदी खैबर पख्तूनख्वा प्रदेशात मोठा धार्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध होता. त्याची कट्टरतावादी भाषणं ऐकण्यासाठी हजारो लोक जमा व्हायचे. तो स्थानिक पातळीवर ISISसाठी रिक्रुटिंग करायचं कामही करायचा. त्यानं अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांचं रिक्रुटमेंट केल्याचं बोललं जातं. याच आफ्रिदीला खैबर पख्तूनख्वाच्या लंडी कोतल इथल्या झंडे बाजार परिसरात अननोन गनमॅन्सनी पॉइंट ब्लँक रेंजनं गोळ्या घातल्या. अगदी जवळून झालेल्या या हल्ल्यात आफ्रिदीचा जागीच खात्मा झाला. याच घटनेच्या 48 तासांच्या आतच सलमान अझहर या दहशतवाद्याची हत्या झाली. हा सलमान अझहर जैशचा प्रमुख मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक होता. तो जैशच्या बहावलपूरच्या मुख्यालयात फायनान्स डिपार्टमेंट सांभाळायचा. दहशतवादी संघटनेसाठी पैसा गोळा करणं, दहशतवादी कारवायांसाठी तो पुरवणं, या कामात तो महत्त्वाच्या भूमिकेत असायचा. एवढंच नाही तर जैशच्या दहशतवादी प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचं व्यवस्थापन सुद्धा तोच करायचा. मसूदच्या अनुपस्थितीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकांचा प्रमुख हा सलमान अझहरच असायचा. तो जैशच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घ्यायचा. 29 एप्रिलच्या दिवशी बहावलपूरमध्ये एका अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली. या धडकेत सलमानचा जागीच मृत्यू झाला. संध्याकाळी त्याच्या मृतदेहावर मरकज सुबान अल्लामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कर आणि जैशचे वरिष्ठ कमांडर उपस्थित होते. या घटनेला अधिकृतपणे अपघात म्हटलं जात असलं तरी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी हे टार्गेट किलिंग असल्याचं म्हटलंय. आता या 3 हत्यांपैकी आमिर हमजा आणि युसुफ आफ्रिदी हे 2 जण हाफिज सईदच्या लष्कर ए तैयबाचे आणि सलमान अझहर हा जैशशी संबंधित होता. पण या तिन्ही हत्या लष्करच्या म्होरक्या हाफिज सईदलाच टार्गेट करण्यासाठी झाल्या असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर लष्करच्या झियाउर रहमान उर्फ अबू कतल, बिलाल आरिफ सराफी, अब्दुल रहमान, रजाउल्ला निजामानी, मोहम्मद कासिम गुज्जर, अब्दुल गफार, असदुल्ला वालिद, सैफुल्ला खालिद यांच्यासारख्या कित्येक दहशतवाद्यांची अशाच पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे. या हत्यांमागचं कारण म्हणजे हाफिज सईदची संघटना संपवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या होते. हाफिज सईद आणि त्याच्या लष्कर ए तैयबानं भारतात 2008चा 26/11 हल्ला, 2000चा लाल किल्ला हल्ला, 2002चा अक्षरधाम हल्ला, 2006चे 7/11 मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट,
2015 उधमपूर हल्ला, 2017चा अमरनाथ यात्रा हल्ला यांसारखे कित्येक हल्ले घडवून आणले. याशिवाय अफगाणिस्तान, इराक, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क यांसारख्या देशांमध्ये वेगवेगळे हल्ले करण्याचा प्रयत्न या संघटनेकडून करण्यात आलाय. अजूनही हाफिज सईदच्या जैशकडून भारतविरोधी दहशतवादी हल्ले करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून त्याला आणि त्याच्या संघटनेला संपवणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. भारतानं पाकिस्तानकडे अनेक वेळा हाफिजचा ताबा देण्याची मागणी केली, पण पाकिस्तानने नेहमीच त्याला काहीतरी कारण देऊन अप्रत्यक्षपणे सुरक्षा दिली. 2020 ते 2022च्या दरम्यान पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं हाफिज सईदला 68 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा देऊन तुरुंगात टाकल्याचं बोललं गेलं. पण हे सगळं फक्त कागदोपत्री असून अनेक वेळा तो तुरुंगाच्या बाहेरच असल्याच्या बातम्या आल्या. जून 2021 मध्ये लाहोरच्या जौहर टाउन परिसरात असलेल्या हाफिजच्या घराबाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला होता, पण त्यात तो बचावला. त्यानंतर पाकिस्ताननं त्याच्या सुरक्षेत वाढ केल्याचं बोललं गेलं. मध्यंतरी अनेकदा हाफिजचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या, पण त्या सगळ्या खोट्या निघाल्या. हाफिज सईद अजूनही मोकाट फिरत असल्याचं सांगितलं जातं. त्याच्या लष्कर-ए तैयबाचे स्लीपर सेल्स अजूनही जम्मू काश्मीर परिसरात ॲक्टिव्ह आहेत, पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या मुख्य कमांडर्सच्या अननोन गनमॅन्सनी हत्या केल्या. यामुळं त्याची संघटना कमकुवत झाल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या 4 महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या विरोधात अननोन गनमॅनच्या कारवाया वाढताना दिसत आहेत. म्हणून आता येत्या काळात या अननोन गनमॅनचं टार्गेट थेट हाफिज सईद असल्याच्या चर्चा होत आहेत. आतापर्यंत झालेल्या दहशतवाद्यांच्या हत्या या स्थानिक गँगवॉर किंवा इतर काही किरकोळ कारणांनी झाल्याचं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे. पण या हत्या करणारे अननोन गनमॅन अजूनही तिथल्या पोलिसांना सापडले नाहीत. शिवाय हे हल्ले भारतानेच केले असल्याचे आरोप पाकिस्तानकडून अनेक वेळा करण्यात आले, पण याबद्दल भारताने आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं हे अननोन गनमॅन आहेत कोण, कोणाच्या सांगण्यावरून हे हल्ले केले जात आहेत आणि लवकरच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा खात्मा हे अननोन गनमॅन करणार का, याची उत्सुकता सध्या सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवाद्यांच्या या हत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? या हत्या करणारे अननोन गनमॅन आणि त्यांच्या मागचे अननोन हँड कोणाचे असू शकतात? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.